Hi, good evening. Today our lecture is a grammar. आज आपलं ग्रामरचा लेक्चर आहे बघा. आणि मला वाटतं याच्यामधला आपला हा शेवटचा प्रकार आहे ग्रामरमधला. मोस्ट ऑफ आपण सगळं ग्रामर शिकवलेलं आहे. तरीसुद्धा एखादा कोणता ग्रामरचा प्रकार तुम्हाला येत नसेल तर जरूर मला सांगा. पुन्हा आपण शिकवायला तयार आहोत. काही प्रॉब्लेम नाही. ओके. फिगर ऑफ स्पीच हा जो प्रकार वापरला जातो डायरेक्ट ग्रामरमध्ये, इंग्लिश ग्रामरमध्ये, हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार बहुधा कवितांमध्ये वापरला जातो. ओके. सो हाऊ टू यूज अ फिगर ऑफ स्पीच. देअर हॅव अ 16 बघा, 16 प्रकार आहेत त्याचे. म्हणजे पर्टिक्युलर एक सेंटेन्स. ओके. आपण घेऊया, बघूया. एक सिमिलरिटी दाखवण्यासाठी किंवा कंपॅरिझन दाखवण्यासाठी, सिमिलरिटी और कंपॅरिझन दाखवण्यासाठी आपल्याला कोणकोणते अलंकार पहिले वापरायला लागतात. विच फिगर ऑफ स्पीच यूज देअर. फर्स्ट ऑफ ऑन सिमिलीज. सी, आता आपण एक घेऊया. याच्यातला सिमिली आहे, सेकंड मेटाफर आहे, थर्ड आहे पर्सोनिफिकेशन्स, बरं ना. देन personification, and then fourth is exclamations. There are apostrophe. There are 4 figure of speeches similarity, show the similarity or comparison. First of simile हा मोस्ट ऑफ येतो, कारण कविता म्हटली, पोएम म्हटली की त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त समानता दाखवायला लागते. उपमा दिली जाते त्याला, उपमा. सिमिली म्हणजे काय? उपमा. उपमा म्हणजे खायचा उपमा नव्हे. उपमा अलंकार म्हणतात मराठीमध्ये त्याला. म्हणजे एखाद्याची उपमा दिली जाते. ओके. व्हॉट इज अ सिमिली. आता सिमिली म्हणजे नेमकं काय बघा. जर वाक्यामध्ये इफ देअर अ सेंटेन्स, इफ इन अ सेंटेन्स, ज्यांना समजत नाही त्यांनी लिहून घ्या. इफ इन अ सेंटेन्स देअर हॅव अ वर्ड लाईक. ओके. जर वाक्यामध्ये लाईक, ॲज, ऑर, सो, सिमिलर, सिमिलर टू असे शब्द जर आले तर त्याच्यासाठी आपण सिमिली हा अलंकार वापरतो. सो देअर हॅव अ यूज अ सिमिली फिगर ऑफ स्पीच. ओके. देन हाऊ टू राईट. आता मी तुम्हाला सेंटेन्स देतो. हा फर्स्ट आहे. ओके. याचे वाक्य आपण करून दाखवूया. वाक्य वाचा बघा. ब्ल्यू ॲज अ विंग्स. विंग्स म्हणजे पंख. कसे आहेत? निळेशार आहेत. टू ऑफ अ हॅल्कॉन वाईल्ड. समजलं? कशासाठी सारखे? ऑफ अ हॅल्कॉन वाईल्ड. आता इथे किंगफिशर जो पक्षी आहे ना, किंगफिशर पक्षी, किंगफिशरच्या पक्षाच्या पंखावरती देअर प्लम्स, म्हणजे त्याचे पंख जे असतात ना त्याच्यावर थोडासा ब्ल्यू म्हणजे निळे रंग पसरलेले असतात, थोडासा निळसर असतो. म्हणजे त्याची तुलना, म्हणजे कोणाची तुलना केलेली आहे? विच कंपॅरिझन टू द बर्ड ऑफ विच बर्ड? किंगफिशर बर्ड्स. मग इथे लिहिताना कसं लिहायचं बघा. पर्टिक्युलरली लिहायचं. आता हे पर्टिक्युलरली म्हणजे कसं माहिती आहे तुम्हाला, हेच लिहायला पाहिजे असं काय नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा लिहू शकता. द पोएटेस्ट, कवयत्री, हॅज कंपेअर द ब्ल्यू. बघा कशाची केली आहे? ब्ल्यू कलरची. द ब्ल्यू कलर
the blue color to the blue wings, to the blue wings, बरं ना, of kingfisher. बर्ड, इथे बर्ड हा शब्द लिहा, समजलं का? नाहीतर किंगफिशर हे एका मद्याचं पण नाव आहे, बरोबर ना. दारूच्या बाटलीवर पण एका किंगफिशर लिहिलेलं असतं, त्यामुळे तिथे त्या बाटलीची तुलना ही निळ्या रंगाशी केलेली आहे असं व्हायला नको, समजलं. त्यामुळे किंगफिशर बर्ड याची तुलना हे तिथल्या निळसर रंगाशी केलेली आहे असं याच्यामध्ये दिलेलं आहे. सेकंड सेंटेन्स, लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. बघा आता हे पण तसंच आहे, हे पण तसंच आहे, फक्त इथे काय लिहायचं आहे बघा, द पोएटेस्ट. इज दॅट ऑल्सो सेम? सो राईट द सेम. कंपेअर्ड द पर्पल. आता इथे ब्ल्यू होतं तर इथे काय लिहायचं, द पर्पल अँड ग्रीन. पर्पल अँड ग्रीन. कलर टू द feathers of peacock. ओके, PEA आहे का, पिकॉक. ओके, समजतंय ना. हा सिमिली अलंकार झाला. देर हॅव अ काइंड ऑफ फिगर ऑफ स्पीच. फर्स्ट where is a similarity or comparison. then second, दुसरा आहे तुमचा मेटाफर. विच मेटाफर. आपल्याला हे 19 प्रकार आहेत, 19 ते 20 आहेत बघा, 16 आहे, सॉरी 16. आपल्याला आरामात शिकायचे आहेत कारण प्रत्येक अलंकार आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण फक्त कंपॅरिझनचं करतोय, सिमिलॅरिटी और कंपॅरिझनचे आपण फिगर ऑफ स्पीच घेतोय फक्त. ओके, देन सेकंड इज अ मेटाफर. हा पण येतो बऱ्याचदा, हा पण येतो आणि हा पण येतो. मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. मराठीमध्ये तुम्ही बघितलं असाल मेटाफर, ज्याला आपण रूपक अलंकार असं म्हणतो. इट इज अ सेकंड काइंड ऑफ सिमिलॅरिटी. ओके, आता वाक्य देतो तुम्हाला मी बघा. याच्यामध्ये काय माहिती काय, टू थिंग्स आर सेम म्हणजे दोन कोणत्याही गोष्टी समान असतात. कोणत्याही दोन गोष्टी समान असतात हे दाखवण्यासाठी आपल्याला हा वापरला जातो. देअर हॅव अ टू थिंग्स ऑफ सेम. आता कसा काय दाखवला जातो बघा, मी तुम्हाला वाक्य पहिले लिहून घेतो. बघा, वाक्याचा अर्थ पहिला लक्षात घ्या. वाक्याचा अर्थ कधी लक्षात येतो आपल्या, ज्यावेळेस आपल्या कविता लक्षात येते. ओके, आता कविता कशा पद्धतीत आहे बघा, लक्ष द्या. द क्लाउडी समिट ऑफ अवर टाईम. त्यावेळेस त्याच्या मनाची अवस्था जी होती, कवीने असं सांगितलंय, द पोएटेस हॅड सेड, त्यावेळेस त्याच्या मनाची अवस्था अशी होती की त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याच्या विचारांमध्ये बरेचसे गोंधळलेले विचार निर्माण झालेले होते. बरेचसे गोंधळलेले विचार निर्माण झालेले होते. ओके, द क्लाउडी सुमिट्स ऑफ अवर टाइम. ओके, सो हिअर इज अ सिच्युएशन इज डिफिकल्ट अचिव्हमेंट. इथे एक डिफिकल्ट परिस्थिती निर्माण झालेली होती. मग इथे सरळ लिहायचं, डिफिकल्ट अचिव्हमेंट is implicity compared to cloudy summits. Cloudy summits.
याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल बघा. डिफिकल्ट अचिव्हमेंट इज इम्प्लिसिटी कम्पेअर्ड टू क्लाउडी सिमिट्स. म्हणजे ही डिफिकल्ट जी कंडिशन आहे हिचं वर्णन हे कशाशी केलेलं आहे, एका डिफिकल्ट म्हणजे ढगाळ वातावरण आहे ना त्याच्याशी कम्पेअर केलं. ढगाळ वातावरण असेल तर कसं माहिती आहे, एक गंभीर सिच्युएशन झालेली असते ती सिच्युएशनची कंपॅरिझन इथे क्लाउडी समिट्सची केलेली आहे. म्हणजे समजलं, त्याच्या डोक्यामध्ये ढगाळलेलं वातावरणासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती असं याला मराठीत म्हणता येईल. द लिव्हिंग वेल्थ ऑफ हर लव. द लिव्हिंग वेल्थ ऑफ हर लव. बघा, आता वेल्थ म्हणजे संपत्ती. प्रेमाची तुलना ही संपत्ती बरोबर केलेली आहे बघा इथे. द लिव्हिंग वेल्थ ऑफ हर लव. ओके, मग लिहिताना कसं लिहिणार, द लव ऑफ द मदरलँड. आता हे कविता जशा असतील ना त्याच्यावरनं आपल्याला समजेल की कशा पद्धतीतली वाक्य आहेत काय. समजलं, मातृभूमीवरचं प्रेम त्याच्यासाठी मोठी संपत्ती होती असं याचा अर्थ आहे या कवितेमध्ये, बरं ना. द लव ऑफ मदरलँड इज इम्प्लिसिटी compared to cloudy summits. ओके, बघा मगासारखंच वाक्य आहे, फक्त काही शब्द आहेत ना ते सेम आहेत बघा. इज इम्प्लिसिटी कम्पेअर्ड टू हे शब्द त्या वाक्यामध्ये पण तसंच आहे, मगाच्या वाक्यामध्ये आणि ह्या वाक्यामध्ये पण तसंच आहे. इथे पण तुम्हाला काय दिलेलं बघा, कम्पेअर्ड टू द. हे बघा, द पोएट्स हॅज कम्पेअर्ड टू द. इथे पण तसंच लिहिलं आहे, द पोएट्स हॅज कम्पेअर्ड टू द. इथे कलरचं नाव आलं आणि नंतर मग त्या पक्ष्यांचं नाव आलं. ओके, तसंच काही शब्द जे असतात ना ते तसेच्या तसे त्याच्यामध्ये उतरवायचे असतात. त्याची फक्त एक रचना तुम्ही लक्षात ठेवायची असते. ओके, देन थर्ड वन इज अ पर्सनिफिकेशन्स. पर्सनिफिकेशन म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो चेतना गुणोक्ती अलंकार. काय बोलतो त्याला आपण, चेतना गुणोक्ती अलंकार. ओके, बघा आता हे काय, निर्जीव वस्तू असतात ना, निर्जीव वस्तू, दॅट इज कॉल्ड अ नॉन लिव्हिंग थिंग्स. ह्या निर्जीव वस्तू सजीव दाखवण्यासाठी, टू शो द लाईव्ह थिंग्स, बरं ना, सजीव दाखवण्यासाठी या प्रकारचा अलंकार वापरतात. ओके, तर आता कसा वापरायचा हा, नीट लक्ष द्या. चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज द पर्सनिफिकेशन्स. लेट द सेम लाईट किस देम. किस देम म्हणजे काय, इथे तुम्हाला या शब्दावरनं लगेच हसायला येईल. कशाला, माय आईज, बरं ना. लेट द सेम लाईट म्हणजे सूर्याचा प्रकाश हा माझ्या डोळ्यांचे चुंबन घेत होता, म्हणजे माझ्या डोळ्यांना टच करत होता, बरोबर आहे, प्रेमाचा वर्षाव करत होता. लेट द सेम लाईट किस देम. देम म्हणजे काय, माय आईज. आता ही कोणामधली क्वालिटी आहे, ह्युमन क्वालिटी आहे. सो देअर इट इज ह्युमन
क्वालिटी ऑफ किसिंग ही मानवामधला गुणधर्म आहे, बरोबर ना. हा काय आहे, माणसामधला गुणधर्म आहे. देअर फ्रॉनिंग हेड्स, देअर फ्रॉनिंग हेड्स, फोरहेड्स टू द स्काईज. फ्रॉनिंग म्हणजे काय माहिती आहे काय, फुरगटलेले असणे, रागावलेले असणे. फोरहेड्स म्हणजे कपाळ, कपाळ म्हणजे आपल्या डोक्याचा वरचा भाग, बरं ना. डोळ्याच्या वरचा भाग आणि केसांच्या, डोक्यावरच्या केसांच्या खालचा भाग म्हणजे कपाळ. टू द स्काईज म्हणजे त्यांचे फुरगटलेले डोके किंवा डोकं किंवा कपाळ हे कुठे होतं, आकाशामध्ये दडलेलं होतं. म्हणजे इथे कशाचं तुलना, ॲक्च्युली त्या कवितेमध्ये उंच शिखरांचं, शिखर म्हणजे काय, पीक ऑफ द माउंटेन, बरं ना. डोंगरांच्या शिखरांचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं काय लिहिलं माहिती आहे तिथे, की पर्वतांचे माथे, पर्वत म्हणजे पीक ऑफ माउंटेन, त्यांचे माथे जे आहेत ना हे डोंगरामध्ये म्हणजे ढगांमध्ये शिरलेले आहेत. त्याच्यावर ढग येतात माहिती आहे ना. देअर हॅव अ क्लाउड्स ऑल्सो. आता हे पण त्याच कवितेमधलं आहे, हे सुद्धा हे एकाच कवितेमधलं आहे. ॲक्च्युली ही जुन्या पोर्शनची कविता होती, पण आता आपल्याकडे न्यू सिलेबसमध्ये हे अजून आलेलं नाही आहे. नवीन सिलेबसमध्ये मोस्ट ऑफ, मग आपण ते म्हणून आपण याच्यातलंच घेतो एक समजण्यासाठी, बरं ना. दे आर फ्लोटिंग फोर हेड्स टू द स्काईज, बरं ना. सो माउंटेन इज, बघा इथे लिहिलेलं आहे, माउंटेन इज डिस्क्राइब्ड ॲज humans having forehead. Okay, mountain is described as humans have foreheads. समजलं. म्हणजे पर्वतांची जी शिखरं आहेत ना यांचं वर्णन हे माणसांच्या कपाळाशी केलेलं आहे, माणसांच्या कपाळाशी केलेलं आहे. ओके. देन फोर्थ कोणता आहे, एक्सक्लामेशन्स. उद्गारवाचक अलंकार. उद्गारवाचक अलंकार, दॅट इज कॉल्ड एक्सक्लेमेशन्स. बघा एखादी भावना, युअर इमोशन्स, एक्सप्रेशन्स लगेचच व्यक्त करण्यासाठी, समजलं, लगेच व्यक्त करण्यासाठी हा अलंकार वापरतात. तुमची जी भावना आहे, तुमचे जे इमोशन्स आहेत ते शो करण्यासाठी जो इथे स्पीच वापरला जातो, बरं ना, जो स्पीच वापरला जातो that is called a exclamations. Okay, see. Okay, लक्ष द्या. ॲक्च्युली हा दुसऱ्या याच्यातला प्रकार आहे, चुकून मग तो लिहिला इथे असल्यामुळे चुकून थोडंसं वरखाली झालं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये शेवटचा चौथा येतो याच्याऐवजी ॲपॉस्ट्रॉफी. ठीक आहे, आता आपण हा घेतलाय तर राहू दे, ॲपॉस्ट्रॉफी आपण त्याच्या खाली घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल. ठीक आहे. एक्सक्लेमेशनमध्ये आता याच्यामध्ये बघा, हाऊ सॅड यू आर. आता इथे तुमचे फिलिंग्स कसे आहेत, मग ते स्ट्रॉंग आहे, सॅड फिलिंग्स आहे, बरोबर ना, दुःखद असं आहे आणि एखाद्याबद्दल अतिशय आत्मीयतेने वापरलेलं वाक्य आहे. सो देअर ऑफ अ स्ट्रॉंग फिलिंग्स, हाऊ टू राईट, इज एक्सप्रेस. म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं की ते वाक्य काय शो करतं, विच इज शो, what the sentence is show. Strong feeling is expressed. या वाक्यातून तुम्हाला काय जाणवत आहे की एखाद्याचं फिलिंग जे आहे ते स्ट्रॉंग आहे, एका दुःखद बाबतीमध्ये आहे. अ डीप फिलिंग ऑफ द यू विल मिस अस. अरे किती मिस केलं तुम्हाला मी, राईट. वेल यू नो, तुला माहितीच असेल किती आम्ही तुला मिस करत होतो, बरोबर ना. तसं इथे दिलेलं आहे अ डीप फिलिंग. इथे पण
a deep feeling of regret is expressed. It is a deep feeling of regret expressed. Okay. पुढे आता शेवटचा याच्यातला पाचवा, म्हणजे ॲक्च्युली तो चौथा होता पण आपण पाचवा घेऊया. ॲपॉस्ट्रॉफी. ज्याला आपण परोक्ष संबोधन अलंकार असं म्हणतो. परोक्ष संबोधन म्हणजे काय? कधी कधी काही थिंग्स जे असतो आपण इमॅजिन करतो, म्हणजे कल्पना करतो. काही थिंग्स असतात त्या नॉन लिव्हिंग थिंग्स असतात, म्हणजे निर्जीव असतात. अमूर्त म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव नसतो, दॅट इज ऑल्सो कॉल्ड नॉन लिव्हिंग थिंग्स. ज्या कधी कधी तिथे प्रेझेंटच नसतात. कधी कधी काही अशा गोष्टी असतात ज्या आपण थिंकिंग करतो, बट दॅट वॉज नॉट प्रेझेंट इज देअर. आपण विचार करतो पण त्या तिथे त्या नसतात, प्रत्यक्षात त्या नसतात. बरं ना. कधी कधी आपण अशा गोष्टी असतात, ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ह्या ज्या निर्जीव असतात, ज्या कधी कधी काल्पनिक असतात, इमॅजिनेशन केलेल्या असतात, कधी कधी नॉन लिव्हिंग थिंग्स असतात, ज्या कधी नसतातच. बरोबर आहे. आता लाईक दॅट स्मेल, सुगंध हा दिसतो कधी रे आपल्याला? नाही, पण आहे ना. आपण काही गोष्टीमध्ये इमॅजिन करतो. समजा आता इथे तुम्ही एखाद्या नॅचरल क्लायमेट, तुम्ही आता गावाला जाताय समजा, आणि एखाद्या गाडीमधून आपण एखाद्या ठिकाणी उतरलो, निसर्गरम्य ठिकाणी उतरलो, तर त्या वातावरणामधला आपला जो श्वास असतो ना, श्वास आपलं जे आपला जो आपण जो इनहेल आउटहेल म्हणजे जो ब्रिदिंग करत असतो ना, ते एकदम फ्री फील होतं आपल्याला. म्हणजे असं वाटत असतं की एकदम किती मोकळेपणाने आपण श्वास घेत असतो. म्हणजे आपल्याला फिलिंग्स येत असतात त्या. ऑलरेडी ते तिथे नसतं. आपला दृष्टिकोन तो झालेला असतो, आपले इमॅजिनेशन झालेलं असतं तसं. मग आपण तशा पद्धतीत समजत असतो. वी हॅव टू रिअलाइज देम देअर. बरोबर, आपण रिअलाइज करत असतो तसं जे होतं, म्हणजे सजीवपणे, म्हणजे त्याला जे जिवंत समजलं जातं, अशा प्रकारच्या ज्या थिंग्स असतात, दॅट इज कॉल्ड ॲपॉस्ट्रॉफी. उदाहरणार्थ बघा, सी, लक्ष द्या. बॉक्स केलायला कॅप्सूल टाकली. क्रिकेट, गुड बाय. बघा, क्रिकेट इज अ नॉन लिव्हिंग थिंग्स, तर पोएट्स दे हॅव सेड गुड बाय. आता गुड बाय आपण कशाला म्हणतो रे? लिव्हिंग थिंग्सला बोलतो, पण त्यांच्यासाठी क्रिकेट हे सजीव आहे. दॅट इज अ लिव्हिंग थिंग्स. वी हॅव बीन फ्रेंड्स सो लॉंग. आपण बराच कालावधी एखाद्या मित्रासारखे राहिलो. बघा, क्रिकेट इज अ नॉन लिव्हिंग थिंग, पण तिथे फिलिंग्स काय दिले बघा. सो लिहिताना कसं लिहिणार? द क्रिकेट is personified म्हणजे इथे व्यक्तिगत दिलेलं आहे, त्याला व्यक्तीसारखी तुलना केलेली आहे. समजलं? अँड addressed as a friend. म्हणजे समजलं, क्रिकेटला इथे एक व्यक्तीची तुलना देऊन त्याला मित्रासारखं इथे समजलेलं आहे, त्याला मित्र म्हणून समजण्यात आलेलं आहे. समजलं? पुढे नेक्स्ट, लास्ट. कम लिटिल लीव्स सेड द वाइल्ड वन डे. छोट्या पानाला वारा म्हणाला. कम लिटिल लीव्स सेड वाइल्ड वन डे. बरं ना. आता हे पण तसंच, द लिव्स. बघा, आता हे पुढचं वाक्य तसंच आहे. द लिव्स आर, बाकी नसतं, नंतर आहे तसंच, पर्सोनिफाईड अँड
अँड ॲड्रेस. समजलं? अशा प्रकारे आपला हा 4 प्रकार आपले हे कशाचे संपलेले आहेत. सिमिलरिटी ऑफ कंपॅरिझन. आता याच्या पुढचा जो आपण प्रकार शिकणार आहोत, देअर आर अ काइंड ऑफ विच वन, कॉन्ट्रास्ट. तुलना दाखवली जाते ना, कॉन्ट्रास्ट. हा जो प्रकार आहेत ना, याच्याबद्दलचा आपण दाखवणार आहोत, कॉन्ट्रास्ट बद्दलचा. ह्याच्यामध्ये आहे, पहिला आहे अँथिसिस. सॉरी, ओके. आता हा आपण नेक्स्ट टाइम बघूया. बरोबर. याच्यातले मोस्ट ऑफ हे दोन्ही प्रकार कधीतरी वापरले जातात. ओके. त्याला विरोधाभास अलंकार असं म्हणतात. काय बोलतात? दाखवतात रे, मोस्ट ऑफ दाखवतात. विरोधाभास कवितेमध्ये बऱ्याचदा कंपॅरिझन वगैरे करतात ना. ओके. हा आपण नेक्स्ट टाइम घेऊया. सगळं जर घेत बसलं तर आपल्या डोक्यातून जाईल निघून. शक्यतो ग्रामर हे 20 ते 25 मिनिटाचं का घेतलं जातं, कारण की शक्यतो बऱ्याच मुलांना ग्रामर हा प्रकार आवडत नाही. आणि ग्रामर हा प्रकार न आवडत असल्यामुळे त्या प्रकारे त्याच्या व्यतिरिक्त बरेच जणांना समजत नसल्यामुळे कंटाळा करतात. बरेच जण इंटरेस्टेड असतात पण लक्ष द्यायचं नसतं. सो ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. हां, बाय, हॅव अ नाईस डे.